नमस्कार. बाप हे नुसतं नाव नसतं. बाप हे नुसतं नाव नसतं तर मुलीच्या आयुष्यातलं एक गाव असतं. मी पाहिलाय तो बाप शेतात राबत असताना आणि घरी आल्या आल्या पोरगी कुठं हाय असे विचारताना. जो जगाचे पोट भरतो तो स्वतःच्या पोटासाठी रडतो. जो जगाचे पोट भरतो तो स्वतःच्या पोटासाठी रडतो. त्याला स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच कुठे असतो. पण जो शेतात राहून घामाने अंघोळ करतो, लक्षात ठेवा, तोच इतिहास देखील बदलू शकतो. त्याला पर्वा नाही उद्याची, पर्वा आहे जगाची. त्याला माहितीये मी जर आज उठलो नाही तर उद्या जग उठणार नाही. अरे शेतकरी असला तरी काटकसर करून मुलाला देतो पॉकेट मनी. मुलाला देतो पॉकेट मनी. स्वतः मात्र वापरी ती शर्ट पॅन्ट जुनी. आपल्याला माहितीये शेतकरी म्हटल्यावर पैशाची कमतरता, गरिबी कुठेतरी आलीच ना हो. शेतकरी म्हटल्यावर पैशाची कमतरता, गरिबी कुठेतरी आलीच ना हो. खिशात पैसे नसताना देखील हो आणून देतो असे बोलून इच्छा पुरवणारी छाया आहे तो. आमच्या कुटुंबाचा पाया आहे तो. माझा शेतकरी बाप म्हणतो, हो मी अभिमानानं सांगते, माझा शेतकरी बाप म्हणतो, आम्ही जगतो कष्टात, तुम्ही लाख मोलाचे, कारण राजकारण तुमच्या रक्तात. आम्ही मात्र मिळतो स्वस्तात, कारण भिजतो घामात. कर्जमुक्तीच्या तुमच्या बाता राहून जातात आश्वासनात. कुणी जाणत नाही त्याच्या कष्टाला, नेहमी काटकसर करतात त्याच्या मालाला. मागतात 10-20 रुपयांची भाजी 2-4 रुपयांना. सगळेच म्हणतात तू जगाचा पोशिंदा आहे. अहो सगळेच म्हणतात तू जगाचा पोशिंदा आहे, पण एवढेच म्हणून चालणार नाही. जोपर्यंत त्याचे हाल कष्ट पाहणार नाही तोपर्यंत तो कधीच उमगणार नाही. तो गरीब असेल धनाने पण श्रीमंत आहे मनाने. तरी सुद्धा त्याला कुणी किंमत देत नाही, कारण शेतकरी आहे तो नावाने. धन्यवाद.